धडा 43वा त्यातील आपण शब्द पाहणार आहोत आणि काही धातू. सगळ्यात पहिला आपल्याला शब्द येतोय पयस नावाचा शब्द. पयस हा सकारांत शब्द आहे. पयस शब्दाचे दोन अर्थ होतात. एक पाणी आणि दुसरा दूध. एक अर्थ होतो पाणी आणि दुसरा अर्थ होतो दूध. माऊलींनी वापरलेला आहे पयस शब्द. सलिल पय जैसे. सलिल पय जैसे एक होऊनी मिनले असे निवडूनी राजहंसे वेगळे कीजे. नासतो विद्यते भावः ना भावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोन्तः त्वनयोस्तत्त्वदर्श दर्शिभिः. त्या श्लोकावरती भाष्य करताना माऊली म्हणतात पयः शब्द सलिल पय जैसे, त्या ठिकाणी पय शब्दाचा अर्थ दूध घेतलेला आहे. ठीक आहे. चला, दोन्ही अर्थ आहेत. पय चालतो कसा एकदाच बघूया आपण. पय पयः पयसी पयांसी. पयस शब्द सकारांत नपुंसकलिंग दोन्ही अर्थ दिलेत बघा. आता नपुंसकलिंग असल्यामुळे पहिल्या दोन विभक्त्या सारख्या, बाकी भगवता पयसा, भगवते पयसे, भगवतः पयसः, भगवतः पयसः, भगवती पयसी. सोपं. पयः पयसी पयांसी, पयः पयसी पयांसी, पयसा पयोभ्यां पयोभिः, पयसे पयोभ्यां पयोभ्यः, पयसः पयोभ्यां पयोभ्यः, पयसः पयसोः पयसां, पयसी पयसोः पयस्सु. हे पयः हे पयसी हे पयांसी. सांगताना कसा अर्थ कसं लावायचं आता आपण. दूध, दुधाला, दुधामुळे किंवा दुधाने, दुधासाठी, दुधापासून, दुधाचा, दुधाची दुधाची, ह. दुधाचे, दुधामध्ये, हे हम्म. दूध. अशा प्रकारे मग पाणी पण तसंच घ्यायचे पय ह. पुढे आपल्याला शब्द सांगतायत ते यशस शब्द आहे. यशस. मग यशः यशसी यशांसी, यशः यशसी यशांसी. पुढे कसं चालणार तो पयस सारखाच. यश शब्दाचा अर्थ आहे यश. वचस शब्दाचा अर्थ आहे शब्द, वाक्य, वचन. वचः वचसी वचांसी, वचः वचसी वचांसी, वचसा वचोभ्यां वचोभिः. सोपं. वचसे, वचसः, वचसः, वचसी, हे वचः. सोपं. नंतर तपस शब्द आहे. तपः तपसी तपांसी, तपः तपसी तपांसी, तपसा तपो तपसे, तपसः तपसः तपसी, हे तपः. तपः तपः तपसा तपसे, तपसः तपसः तपसी, हे तपः. म्हणजे तप, तपास, तपामुळे, तपाने, तपासाठी, तपापासून, तपाचा, तपामध्ये, आणि हे तप. तप झालं. शिरस. मग कसा चालेल तो. शिरः शिरसी, हम्म, शिरांसी, शिरः शिरसी शिरांसी. रामसे. शिर शब्दाचा अर्थ शिरा वगैरे असं काही नाहीये. शिर डोकंच असा अर्थ आहे त्याचा. वस्त्र वासस, वासस, वास. वासः वाससी वासांसी. तुम्ही जर दुसरा अध्याय बघितला असेल भगवद्गीतेचा, त्याच्यामध्ये भगवान म्हणतात ज्याप्रमाणे शरीर वस्त्र बदलतं त्याप्रमाणे आत्मा वस्त्र म्हणजे शरीर बदलतं. वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णानि
अन्यानि संयाति नवानि देहि वासांसि जीर्णानि वासः वाससी वासांसी क्लॅरो क्लॅरो सरस सरस म्हणजे तलाव सरह सरसी सरामसी मावशी. सरह सरसी सरामसी नभस नभः आकाश. नभसी नभांसी नभः नभसी नभांसी अंबः अंबस अंबः अंबसी अंभांसी अंबः अंबसी अंभांसी नंतर सदस सदस्य शब्दाचा अर्थ सदह. लक्षात ठेवा सदह सदसी सदांसी म्हणून सदस्य वगैरे हा शब्द सदह सदसी सदांसी सदस म्हणजे सभा वक्षस वक्षस म्हणजे छाती वक्षः म्हणून वक्षस्थळाची मुद्रा अजूनही वाहेगा सुभद्रा नवव्याध्यामध्ये सांगतात असं वाटतंय ओवी तर नवव्याध्यातलीच आहे पण वक्ष शब्द आहे का नाही आय डाऊट वक्षः वक्षसी वक्षांसी स्त्रो स्रोतस काय शब्द आहे स्रोतस मग श्रोतः श्रोतसी श्रोताम स्रोतांसी. श्रोतः श्रोतसी श्रोतांसी चलो सर अंबस म्हणजे काय? आकाश काय? अंबस पाणी 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 जल पाणी ना? म्हणून अंबुज अंबुज अंबुजा. मला वाटलं कमल अंबर. हम्म. अंबस अंबस शब्द आहे पाणी ओके धातू क्लिअर आहे ना बघ हम्म. शब्द हो सारखं सर. चाललंय होतं. हम्म, हम्म. आता शब्द धातू आहे नश नावाचा धातू नष्ट होणे नष्ट होणे आणि मुह हम्म. हम्म. मोहित होणे तुम्हाला एक जोक सांगतो मी मोहित होणे म्हणजे काय मोहित होणे म्हणजे अ, म्हणजे विचार न करणे असा अर्थ यायचा बरं का मोहित होणे आपल्याला माहित असलेला अर्थ काय तो हि- हिला तिलोत्तमाला बघून मोहित झाला मोहित झाला म्हणजे विचार चांगले विचार कर सदसद विवेक करणंच थांबलं मग आता हे दोन्ही धातू कशातले आहेत चतुर्थ गणातले म्हणजे कसा चालणार आहे मूळ धातूला य लागणार आणि इथं पण मुष्यती सातव्या अध्यायामध्ये बऱ्याच ठिकाणी गेलाय बरं का हा तेन मुष्यंती जंतवाहा लोक त्याच्यामुळे मोहित होतात लोक त्याच्यामुळे मोहित होतात विनोद सांगायचा राहिला पण मला श्लोक आठवायचा नाही आता सातव्या अध्यायामध्ये एक श्लोक आहे असा कुठे गेली माझी गीता त्याच्यामध्ये दोन नावं आलेली आहेत अय्यो मोहितम न अभिजानाती जाऊ द्या उठायला लागेल एक मिनिट थांबा आमचे बाबा सांगायचे हा जोक म्हणून मला जास्त याच्याविषयी बाबा म्हणजे आमचे गुरुजी हा अ, ते म्हणायचे की दोन जणांची नावं आलेली त्याच्यामध्ये म्हणजे भगवद्गीतेमध्ये बघा ज्यांना गीता कळत नाही ते असे इंटरप्रिटेशन देतात की तुमचं नाव आलेलं आहे भगवद्गीतेमध्ये बाबा म्हणायचे आम्हाला आणि लयच हसून सांगायचे एकदम जोक हम्म, कुठे गेलो अं, तर 13वा एका श्लोक. 13वा हा अय्यो, नाही मला आठवते आता
दोन नाव आहेत तो याच्यामध्ये, आडनाव आहेत आपली. एक म्हणजे मोहिते आणि एक म्हणजे अय्या, जाऊ द्या, नाही आठवते मला. सांगेल नक्कीच आठवल्यानंतर. असे दोन श्लोक आहेत गीतेमध्ये ज्याच्यामध्ये आपले मराठी जे आडनाव असतात ना, ती आडनाव आलेली आहेत. त्याच्यामध्ये बाबा सांगायचे तुझं नाव तर गीतेमध्ये आलेलं आहे आणि त्याला सगळं माहिती असं आलेलं आहे. मोहितेंचं नाही आलंय का? मोहितम ना जानाती. मोहितेंना माहिती नाही. असं गंमत म्हणून सांगायचे. अं, सोडा. मुह्यती. ओके. अशा प्रकारे आपला हा धडा या ठिकाणी संपलेला आहे. हम्म, वाक्य जे आहेत ते आपण नंतर बघूया. हो. पुढच्या पाठामध्ये वाक्य संपून जातील. शांती.